नागपुरातल्या हिंसाचारामागचा आरोपी फहीम शमीम खान असल्याचा पोलिसांना संशय आहे। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती आहे। नागपुरातल्या तणावाला फहीम खान जबाबदार असल्याचा पोलिसांना संशय आहे। नागपुरातल्या दंगेखोरांवर एकूण 57 कलम। हिंसाचारावेळी काय काय झालं? विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाविरोधात नागरिकांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिलं। मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पक्षाचा शहराध्यक्ष फहीम शमीम खानच्या नेतृत्वात 50 ते 60 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवला। या जमावानं फहीम खानच्या नेतृत्वात गणेशपेठ पोलीस ठाण्यात निवेदन दिलं। आंदोलनाबद्दल 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। जमावाला शांतता ठेवण्याबद्दल पोलिसांनी समज दिली होती। तरीही धार्मिक वाद निर्माण करण्याच्या उद्देशानं 500 ते 600 जण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात जमा झाले। जमावानं घरी निघून जावं अशा सूचना पोलिसांनी माईकवरून दिल्या। तरीही जमावातील कोणीही सदस्य काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। ते एकमेकांना दंगा करण्याची चिथावणी देत मोठमोठ्यानं घोषणा देऊ लागले। पोलिसांविरोधात आणि विशिष्ट गटाच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या। पुरुष आणि महिला पोलीसही तिथे बंदोबस्ताला होते। जमावानं घातक शस्त्र, कुराडी, दगड, काठी यासह दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। घातक शस्त्रे हवेत फिरवून दहशत निर्माण केली। काही पोलिसांवर घातक शस्त्रानं आणि दगडानं प्राणघातक हल्ला केला। पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले। कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ देखील करण्यात आली। जमावातल्या काही जणांनी महिला पोलिसांना स्पर्श करत विनयभंग केला। महिला पोलिसांकडे पाहून अश्लील इशारे करत शिवीगाळ देखील करण्यात आली। पोलिसांच्या गाडीची जमावानं पाठीमागून आणि समोरून दगडफेक करत तोडफोड केली। पोलीस बूथ आणि 2 मोबाईल व्हॅन जाळण्यात आल्या। गल्लीत घरालगत उभी असलेली वाहनं देखील पेट्रोल टाकत जाळण्यात आली। उड्डाणपुलाच्या कामासाठी उभ्या असलेल्या 2 क्रेन पेट्रोल बॉम्ब टाकत जाळण्यात आल्या। जमावानं काही घरांवर दगडफेक केली। रस्त्यावरचे होर्डिंग्स देखील फाडण्यात आले। फहीम खान कोण आहे? मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष। फहीम खानचं शिक्षण 10वी पर्यंत तर वय 38 वर्ष आहे। फहीम खाननं लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे। त्याला 1073 मतं मिळाली होती। फहीम खानने नागपुरात जमाव जमवल्याचा आरोप करण्यात येतोय।